निर्माते तुम्हाला येऊन भेटून गेलेले होते. तुम्ही ते टीजर आणि गाणे जे आले त्याच्यातली जी दृश्य आहेत, महात्मा फुलेंना मारहाण केलेली लग्नातली, त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? एक तर आणि असं आहे की त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की साहेब, अनेक अशा प्रकारच्या सिनेमामध्ये थोडीशी लिबर्टी घेतो, जे नाही ते पण जरा जास्त करून कमी दाखवतो. त्यांचं म्हणणं असं आहे, आम्ही अजिबात लिबर्टी घेतली. धनंजय की ज्यांनी पहिलं तुमच्या स्वतंत्रपणे त्यांनी महात्मा फुल्यांवरती विचार आणि इतर पुस्तकं, त्याच्यामुळे जे त्याचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलेलं आहे. आम्ही जरा सुद्धा लिबर्टी घेतलेली नाही. तर म्हणजे अशी लिबर्टी घेतात तो सिनेमाचा एक भाग आहे. पण ठीक आहे, मी लिबर्टी घेतलेली तेवढे पुरावा देतो. आणि एवढंच त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एकदा प्रश्न त्यांनी काय म्हणतात ते परत त्यांनी आमचं ट्रेनिंग मागितलं, समिती नेऊन परत त्यांनी क्लिअर केलं. मग आता काय राहील? तर ते म्हणाले की आम्ही काही केलं नाही, कोणाच्या भावना दुखावत असं नाही. आणि मी त्या दिवशी सुद्धा नेहमी सांगतो आहे, त्यावेळेचे जे काही कर्मठ ब्राह्मण असतील त्यांनी विरोध केला, त्यांच्याबरोबर अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या आमच्या लोकांनी सुद्धा विरोध केला त्याला. पण उलटपक्षी तिकडे सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांना मदत करणारे, भिडेवाडा देणारे, भिडे ब्राह्मण होते, ढवळकर होते, परायणकर होते, असे अनेक ब्राह्मण जे आहेत ते सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या बाजूने लढत होते, त्यांना मदत करत होते. आणि जे कोणी ते शाळा बंद करायला येत होते त्यांच्यासाठी त्यावेळेला ब्राह्मण नसलेला घरामध्ये तो समाज अंधश्रद्धेमध्ये असेल, पण त्यावेळेला लहुजी वस्ताद साळवे हे आपल्या मातंग समाजाचे आपल्या व्यायामशाळेतली मल्लांना घेऊन उभे राहिले, खबरदार काय या शाळा कोणी बंद करू शकणार नाही. म्हणजे दोन्ही बाजूला आहे, शिकले सपरलेले पण आहेत, अंधश्रद्धेवाले पण आहेत, इकडे पण आहेत, इकडे पण आहेत. मला असं वाटतं की इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे. त्यावेळेचे संदर्भ बदलले असते, त्यावेळेला ते केलं म्हणजे आता सगळे असं करतात तर नाही असं म्हणत नाही. पण त्यावेळेला असं झालं होतं. महिलांना शिक्षण देण्यासाठी काय त्रास झाला हे तिथे दाखवण्याचा तो प्रयत्न. सर त्याला सेन्सॉर बोर्डाने काही लावलेले काही सीन यामध्ये कट करायला लावलेले आहेत. मला काय तशी काही माहिती नाही. मी कालच त्यांच्या एक दर्शकात महादेवन आणि थोडीसं सगळं जे आहे नियमाप्रमाणे केले. पण सर याच्यामध्ये आम्ही काही प्रश्न घेत पाहून घेत. याच्यावरती टीका करताना जयंत पाटील असं म्हणले आहेत की इतर जे प्रोपगँडा मूवीज आहेत जसं की केरला स्टोरीज आणि काश्मीर फाईल्स त्याच्यावेळेस सेन्सॉर बोर्डाने परमिशन दिली, त्याच्यावरती सेन्सॉर बोर्डावरती टीका करताना ते असं म्हणले की त्यांची मानसिकता कळून येते सेन्सॉर बोर्डाची. काय म्हणतोय मला काही दुसऱ्या काही वादंगात करायचं नाही. मला महात्मा फुले वाडा, भिडे वाडा त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे. मला त्यांची पुस्तकं छापण्यात आली पाहिजे, वाटण्यात पाहिजे. त्यांच्यावर पहिल्यांदाच हिंदी सिनेमा येतो, पहिला मराठी सिनेमा काढला आचार्य अत्रे यांनी, त्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं. मग अलीकडे तो सत्य शोधक पण हिंदी मध्ये पहिल्यांदा दिसतो, बाहेर सुद्धा प्रदर्शन होतं. आपण सगळ्यांना आशीर्वाद